नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपल्या आता सगळ्यांना माहितीच आहे की येतो त्या शनिवारी म्हणजे 7 तारखेला गणेश चतुर्थी आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पांचं त्या दिवशी आगमन होणार आहे. तर बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की बाप्पांची मूर्ती कशी असावी, ते आणताना नियम कोणते पाळावेत, घरी आणल्यानंतर आपल्या जेव्हा चौकटीवरती जेव्हा बाप्पा येतो तेव्हा त्याला आत कसं घ्यावं. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत. तर बघा, स्कंद पुराणामध्ये श्रीकृष्णाने धर्मराजाला सिद्धिविनायक व्रत करण्यास सांगितले होते. त्यावेळी मूर्ती कशी असावी याचे सविस्तर वर्णन केलेले होते. तर बाप्पांची मूर्ती कशी असावी, तर गणपती बाप्पांची मूर्ती शक्यतो बैठी म्हणजे बसलेली असावी. तर छान सिंहासनाला टेकून किंवा लोडला टेकून निवांतपणे जेव्हा बाप्पा बसलेले असतात तर तशी मूर्ती घरी आणावी असं म्हटलं जातं. बघा, ती फक्त मूर्ती असते, भले मग ती शाडूची असेना किंवा मातीची असेना, पण जेव्हा आपण त्याची प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा मूर्ती जिवंत असते किंवा जिवंत होते किंवा त्याच्यात प्राण येतो असं म्हटलं जातं. आता मूर्ती किती फुटाची असावी, तर जनरली असं म्हणतात की 1 ते 1.5 फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी. पण शक्यतो जनरली मी तुम्हाला सांगते की जनरली 1.5 किंवा 2, 2.25 फुटांपर्यंत तुम्ही आणू शकता. बघा, त्याच्या खूप म्हणजे जनरली लोक काय करतात की अशी युनिक किंवा वेगवेगळी मूर्ती असं आणण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा तुम्ही मूर्ती आणता तेव्हा त्या माणसाला ती सहज शक्य असेल, उचलण्यासारखी असेल अशी मूर्ती असावी, एकदम जड नसावी, कारण मग नंतर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. आणि ह्याच्यापेक्षा मोठी मूर्ती मग ती मंडळामध्ये किंवा देवळामध्ये अशी सार्वजनिक बसवली जाते. आता मूर्ती एकदंत, चतुर्भुज, पाश आणि अंकुश धारण केलेली असावी. एका हाती मोदक आणि दुसऱ्या हातात वरद मुद्रेत अशी असावी. तर बघा, आता तुम्ही अशी मूर्ती पण आणू शकता, जनरली अशी मूर्ती आणतात. आता एकदा काय होतं की प्रत्येकाकडं वेगवेगळी प्रथा असते. जसं आमच्याकडं आहे की आमच्यात अशी परंपरा आहे की देता घेताच असावी. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं तसं ह्या बाप्पाच्या जी मूर्ती आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे की एक हात असा देता आणि दुसरा हात घेता, तर तशी मूर्ती. आणि त्याच्यामध्ये मग आम्ही मोदक ठेवलेली जनरली आणत नाही, कारण आमच्या घराची ही परंपरा आहे की आमच्याकडं कुठल्याही स्टाईलची असेल पण देता घेता मूर्तीचं आम्ही दरवर्षी आजपर्यंत बसवलेली आहे. त्यामुळे तुमच्या घराण्याची जी पद्धत आहे, तुमच्या कुळाची जी पद्धत आहे, तर तीच पद्धत तुम्ही चालू ठेवायची आहे. असं नाही करायचं आहे की ती पद्धत तुम्ही सोडायची आणि दुसरी बसवायची, असं अजिबात करू नका. आता आमच्याकडं देता घेताच बसवतात, मग आमच्याकडं त्या हातामध्ये ते मोदक तो नसतो, त्यामुळं आम्ही देता घेताचं बसवतो. त्यामुळे तुमच्याकडं जी पद्धत आहे तुम्ही तशी बसा. आता पाटावर सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम मानली जाते. आता गणेश मूर्तीची शरीरयष्टीत बदल करणे हे अयोग्य आहे. चित्रविचित्र आकारातील गणपती घरात अजिबात स्थापन करू नये. गणपतीची सोंड उजवीकडे नसावी. उजव्या सोंडेचा गणपती उपासनेमध्ये कडक सोवळ्याची आवश्यकता असते किंवा तो कडक असतो असं म्हटलं जातं. मूर्ती सुबक, प्रसन्न आणि पिवळे किंवा लाल किंवा केशरी पितांबर असलेली अशी घ्यावी. आता मूर्तीचा कलर तर तुम्ही स्किन टोन घेऊ शकता, पांढरी घेऊ शकता किंवा जो आपण म्हणतो ना तपकिरी रंग किंवा शेंदुरी रंग जो असतो किंवा रेडवाला जो रंग गणपतीचा एक असतो बघा, तर त्या टोनमध्ये घेतली तरीही चालेल. आता मूर्ती भंगलेली, रंग उडालेली किंवा कुठं खंडित झालेली अशी मूर्ती आणू नये. त्यामुळे मूर्ती घेताना ती व्यवस्थित चेक करा. त्याच्यानंतर शिवपार्वतीसोबत बसलेले गणपतीची मूर्ती घरी आणू नये, कारण आपण शिवलिंगाची पूजा करतो, आपण शंकराची पूजा कधीच करत नाही. बघा, जेव्हा गणपती बाप्पांची मूर्ती आपण जेव्हा आणण्यासाठी घराबाहेर पडणार आहोत तेव्हा डोक्यावर टोपी घालून घराबाहेर पडावं. गणेशाची मूर्ती कपड्याने झाकूनच घरी आणावी. आता जेव्हा गणपती बाप्पा आपण जेव्हा तिथून
जिथं तुम्ही ज्या पंडालमध्ये जिथं तुम्ही बुक केलेला असाल तिथून जेव्हा आपण घेतो आणि जेव्हा आपण पूर्ण पैसे जेव्हा आपण त्यांना देतो तर फक्त पैसे द्यायचे नाही, त्याचबरोबर त्यांना एक विडासुद्धा तुम्हाला द्यायचा आहे. विडा म्हणजे काय तर 2 नागवेलीची पानं, त्यावर सुपारी आणि मग जे काय तुमचं उरलेलं जे पेमेंट असेल तर असं तुम्ही त्यांना द्यायचं आहे. गणपती घरी आणताना त्या जागेवरती अक्षता आणि गुलाल वाहून गणपती घरी आणायचा असतो, कारण अक्षता या अखंड असतात आणि त्या भंग पावत नाहीत, म्हणून आपण अक्षता तिथं ठेवतो. तर गणेशाची मूर्ती स्थापन आता कुठं करावी, कुठल्या दिशेला करावी, तर तुम्ही पूर्व पश्चिम दिशेला करू शकता, तर तुम्ही पूर्वेला तोंड किंवा पश्चिमेला तोंड असंही करू शकता. गणेशाची मूर्ती तुम्ही ईशान्य दिशेलाही तुम्ही स्थापन करू शकता. फक्त दक्षिणेकडे मूर्तीचं तोंड होणार नाही आणि तुमचंही तोंड होणार नाही, हे एवढीच तुम्ही काळजी घ्यायची आहे. आता गणपती बाप्पांना आत आपण कसं घ्यायचं आहे, तर थोडे नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत. बघा, जेव्हा जी व्यक्ती गणपती बाप्पांना घेऊन येते, भले मग ते 2 जण असेल 3 जण असेल, त्यांना उंबऱ्याच्या पलीकडे तुम्हाला त्यांना थांबवायचं आहे. उंबरा ओलांडू द्यायचा नाही आहे. छान औक्षणाची आपल्याला आरतीची तयारी एक तबकामध्ये करायची आहे. पहिली जे कोणी असतील 3-4 त्यांच्या पायावरती तुम्हाला कोमट पाणी आणि दूध आणि परत पाणी असं घालायचं आहे. त्यांच्या डोळ्यांना पाणी लावायचं आहे. गणपती बाप्पांच्या डोळ्याला सुद्धा तुम्हाला पाणी लावायचं आहे. गणपती बाप्पाला छान कुंकू लावून अक्षता घालून एक फूल ठेवून तुम्हाला छान गणपती बाप्पांचं औक्षण करायचं आहे. त्याच्यानंतर तिथंच तुम्हाला गणपती बाप्पांची दृष्ट काढून टाकायची आहे. आता तुम्ही अक्षतांनी पण काढू शकता किंवा तुम्ही पोळीच्या तुकड्यानेही काढू शकतात. आता बघा, आमच्याकडं अक्षतेने काढतात, तुमच्याकडं जी पद्धत आहे तसं तुम्ही करा. त्याच्यानंतर गणपतीला आत बोलवायचं असतं, त्यांना सांगायचं असतं की या आमच्या घरी असं म्हणायचं असतं. आणि नंतर गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया हा गजर करत अख्खं घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती फिरवायची असते. डायरेक्ट तुम्ही नेऊन जिथं गणपती बसवणार तिथं नेऊन ठेवायची नसते. पूर्ण घरभर जितके बेडरूम्स, गॅलरी, किचन, हॉल, डायनिंग रूम पूर्ण सगळं गणपती बाप्पांना दाखवायचं असतं, घर फिरवायचं असतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना जिथं तुम्ही बसवणार आहे तिथं छान खालती तांदूळाने स्वस्तिक काढा, त्याच्यावरती हळद कुंकू घाला आणि मग गणपती बाप्पांची मूर्ती तिथं ठेवून द्या. तर असं तुम्हाला ह्या पद्धतीने करायचं आहे. तर हे नियम तुम्ही नक्की पाळा. अगदी साधे सोपे आहेत. प्लस तुमची घरातली, तुमच्या कुळातली जी परंपरा आहे ती अजिबात तोडू नका. त्या परंपरेमध्ये ॲडिशन तुम्ही करा आणि अशा तऱ्हेने गणपती बाप्पांचं छान तुम्ही आगमन करा.